अहो पाटील काका, अहो तुम्ही इकडे आहे का? तुम्हाला तिकडेच शोधतोय मी. अहो काय नाही, हे झाडांना पाणी द्यायचं होतं ना, म्हणून आलो होतो. बोला काय म्हणता? अहो काय नाही म्हटलं, कुराड आहे का? कुराड कुराड आहे ना, का बरं पाहिजे? अहो काय नाही, ते माझ्या दुकानासमोर एक झाड झालंय, रस्त्यावरून दुकानात दिसत नाही, माझं धंदाच होईना. म्हटलं झाड तोडून टाकू, म्हणजे कसं जरा धंदा बिंदा होईल, लोकांना दिसेल. असं गरमी लईच वाढली आहे ना. अहो हा ना, हे बघा 3-4 दिवस उष्णतेची लाट सांगितली. बरं काय पाणी बिणी देऊ का? अहो नाही नाही, आता झाडाखाली थांबलो होतो ना, रस पिऊन आलो मी. काही नाही. बरं पोरं सोरं बरं आहे ना सगळे? हा पोरांचं काही नाही, त्यांना घरासमोर एका झाडाखाली मस्त झोका बांधून दिलाय, दिवसभर त्या सावलीत खेळत असता. यांचं काय. बरं बरं बरं, तुमची गाडी कुठे लावली? गाडी त्या तिकडे लावली झाडाखाली सावलीत. आणि कुराड कशाला पाहिजे? ते झाड तोडायचंय ना. काय राव, अहो या झाडांवर तर अख्खं आयुष्य चाललंय आपलं. अहो ही झाडं तोडायची नसता, झाडं राखायची असता. तुम्ही आज झाडं राखली तर उद्या झाडं तुम्हाला राखतील. अहो पण ते दुकानासमोर आहे ना. अहो मग उलट त्या झाडाला खत पाणी घाला, त्याला वाढवा, म्हणजे त्याच्या सावलीत लोक थांबतील आणि तुमच्या दुकानाचा धंदा होईल. काय चालतंय, येतो काका. बरं दुकान कशाचं आहे तुमचं? अगरबत्तीचं. आणि ते झाड कशाचं आहे? चंदनाचं.